फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करायला होतं ऑफ ट्रिग्नोमेट्रीचं फर्स्ट क्वेश्चन. आय होप तुम्ही सगळे मागचे फॉर्म्युला रिवाइज केला. अँड फर्स्ट क्वेश्चन इज इफ साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. कॉस थीटाचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे तुम्हाला, मग काय टॅन थीटाचं एक व्हॅल्यू. तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे. फर्स्ट तुम्ही काय करायचं, इथं फर्स्ट काय लिहायचं, वी नो दॅट. अँड इथे एक फॉर्म्युला काय, हे फॉर्म्युला आहे तुमचं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. हे तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे. अँड हे फॉर्म्युलाच्या अनुसार तुम्ही काय करावं लागतं, हे प्रॉब्लेम फुल सॉल्व करावं लागतं. इथं बघा, फर्स्ट तुम्हाला व्हॅल्यू काय दिलं आहे, कशाचं व्हॅल्यू दिलं आहे, इथं साईनचं व्हॅल्यू दिलं आहे. साईनचं व्हॅल्यू किती आहे, 7/25. आता मी इथं काय साईन आहे ना, तिथं काय करतो, हे व्हॅल्यू रिप्लेस करतो. साईनच्या जागी मी किती घेतलो, 7/25. का बरं, म्हणजे क्वेश्चनमध्येच त्यांनी दिलेत साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25. आता हे काय होतं आहे, स्क्वायर होतं आहे. का बरं, इथं फॉर्म्युलामध्ये काय साइन स्क्वायर, इथं पण मी काय घेतलो 7/25 डिवाइड बाय होल स्क्वायर, हे 7/25चं वर स्क्वायर घेतलो प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1. आता बघा, हे 7 स्क्वायर किती होत आहे, 7 स्क्वायर 49 होऊ शकतं आहे. 7 7 49, 25चं स्क्वायर किती होतं आहे, 625, राईट. हे काय कॉस स्क्वायर थीटा ॲज इट इज लिहा इज इक्वल्स टू 1 कसा आहे, ॲज इट इज लिहा, राईट. आता नेक्स्ट बघा, आपल्याला हुडकायचं आहे कॉस स्क्वायर थीटा. सो आपण काय करू, हे कॉस स्क्वायर थीटाला कसं आहे तसंच ठेवू अँड हे 49 डिवाइड बाय 625ला तिकडं पाठवतो. 1 - 49 डिवाइड बाय 625. सो कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू, आता बघा असं आलं तर तुम्ही LCM घेतलं तर पण तुम्हाला आन्सर मिळते. नाहीतर तुम्ही काय करा, एक सिम्पल ट्रिक, 625 1 जा 625 मायनस कसं आहे, वर 49 आहे ॲज इट इज लिहा, खाली किती लिहितो 625. आता बघा 625 मधलं 49 गेलं तर तुम्हाला किती मिळेल, 576. 625 मायनस 49 करा. नेक्स्ट खाली किती आहे, 625 आहे. अँड ह्याला काय करा, 625 ॲज इट इज कसं आहे तसं लिहा, राईट. आता हे कॉस स्क्वेअर थीटा कसं आहे, ॲज इट इज तसंच लिहा. आता तुम्हाला काय करायचं आहे, टेकिंग काय लिहायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथं बघा कॉस स्क्वेअर थीटा आहे, इथं काय 576 असं आहे. आता मी काय करतो, इथं काय करतो स्क्वेअर रूट घेतो आणि इथं पण काय करतो स्क्वेअर रूट घेतो. स्क्वायर अँड रूट गेट कॅन्सल, हे कसं आहे तसंच असतं आहे. सो कॉस थीटा इज इक्वल्स टू 570 रूट 576 किती होईल, 24. रूट 625 किती होतं आहे, रूट 625 किती होतं आहे, 25. रूट 576चं 24 आहे, रूट 625चा 25 आहे. अँड तुम्हाला व्हॅल्यू काय भेटला होता, कॉस थीटा इज इक्वल्स टू 24 डिवाइड बाय 25. आता तुम्हाला एक तर तुम्ही हुडकला, कॉस थीटा तर झाला आणि हुडकाचं अजून एक काय राहिलं आहे म्हणजे तुमचं टॅन थीटा. सो आपण काय करायचं, देअरफोर काय करायचं, टॅन थीटाचं फॉर्म्युला काय, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. आता इथं बघा साइन थीटा काय दिलं आहे, 7/25. सो 7/25 लिहा. ऑलरेडी तुम्हाला कॉस थीटा भेटलेला आहे. कॉस थीटा किती भेटला आहे बघा, इथं 24 डिवाइड बाय 25. सो इथं 24 डिवाइड बाय 25 लिहा. हे 25 कॅन्सल होत आहे. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू 7/24, 7 डिवाइड बाय 24. आता तुमचं आन्सर काय आलं, देअरफोर टॅन थीटा इज इक्वल्स टू 7/24. हे तुमचं काय आन्सर आहे.